चला. रामकृष्ण माऊली, माझे संतगण व संत सज्जन यांना फार आतुरतेनं आतापर्यंतचे जे म्हणजे त्यांना आहार्ता आहे की आषाढी एकादशी वारी 2025चे वेळापत्रक, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर माझे संत सज्जन यांनी पहा, आषाढी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 हे सुरुवात होणार आहे 19/6/2025. माऊलीचे पालखी प्रस्थान होणार आहे आणि 20/6/2025 आळंदी ते पुणे 29 किलोमीटरचा प्रवास जे आहे ते पायी होणार आहे. आणि त्यानंतर 21/6/2025 पुणे येथे मुक्काम राहणार आहे. आणि त्यानंतर 22/6/2025 पुणे ते सासवड 32 किलोमीटरचा प्रवास पायी होणार आहे. आणि त्यानंतर 23/6/2025 सासवड येथे मुक्काम राहणार आहे. आणि त्यानंतर 24/6/2025 सासवड ते जेजुरी 16 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि त्यानंतर पुढे 25/6/2025 जेजुरी ते वाले 12 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि त्यानंतर 26/6/2025 वाले ते लोणंद 20 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि पुढे 27/6/2025 लोणंद ते तरडगाव हे 8 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 28/6/2025 तरडगाव ते फलटण 21 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 29/6/2025 फलटण ते बरड 18 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 30/6/2025 बरड ते नातेपोते 21 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि त्यानंतर 1/7/2025 नातेपोते ते माळशिरस 18 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 2/7/2025 माळशिरस ते वेळापूर 19 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 3/7/2025 वेळापूर ते भंडीसेगाव 21 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 4/7/2025 भंडीसेगाव ते वाखरी 10 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि 5/7/2025 वाखरी ते पंढरपूर इथे होणार आहे. आणि 6/7/2025 देवशयनी आषाढी एकादशी. तर हा असा वेळापत्रक आहे. तर हे वेळापत्रक जे आहे ते पूर्ण मी तुम्हाला सांगितलेले आहे. एक सेवाभावी वृत्तीने आपल्या प्रिय संतजन भक्तजन यांना एकदम म्हणजे आषाढी वारी 2025च्या वेळापत्रकची आहार्ता होती, एक आत्मीयता होती, तर ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेले आहे. माऊली रामकृष्ण हरी माऊली.